अवधूतला. आई या विभागातील नामवंत गोलंदाजामध्ये ज्याचं नाव आहे तो आहे अवधूत. समोर आपण बघतोय एका बाजूने केतन म्हात्रे, ज्याने आपल्या आक्रमकतेच्या जोरावरती आपल्या विस्फोटक बॅटिंगनं अनेक फॅन्स निर्माण केल्यात. सातत्याने वलंकित आणि प्रत्येक चेंडूवरती आपला दरारा दहशत कायम ठेवणारा असा विस्फोटक बॅटर. मात्र स्ट्राईक वरती एका बाजूने केतन आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अवधूत. अवधूत येत आहेत. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू अवधूत तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे केतन म्हात्रे. पहिला चेंडू. ओहो हो, वेगवान मारा आहे. व्हेरी फर्स्ट बॉलला बॅटल इथे मोठा आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये सहजासहजी ओपोनेंट टीम मात्र कुठल्याही क्षणी हार मानत नाही आणि तेच खरं बॅटल असतं. इथे अवधूतनं दिलाय चांगला साठ. टाळ्यांचा गजर एका बाजूने आणि एका बाजूने केतन म्हात्रे शोधात आहेत आपल्या मोमेंटमच्या. पुढचा चेंडू सन्मानजनक खेळल्या वेळेला आणि गरजेचं आहे. संयम द्यावा लागेल तुम्हाला. क्रिकेटच्या मैदानामध्ये संयम आणि आक्रमकता यांचं मिश्रण म्हणजेच तुमची परिपक्वता. ऑल दॅट गिल्टर इज नॉट गोल्ड. चमकणारं जसं प्रत्येक सोनं नसतं तसं प्रत्येक चेंडूवरती मोठा शॉट येणं शक्य नाही. सन्मान द्यावा लागतो चांगल्या चेंडूला आणि ते मगाशी म्हटलं की परिपक्वतेचं एक प्रमाण आहे आणि ते दिलं गेले. ओमकार देसाई आता मात्र स्ट्राईकला बघायला मिळतात. अवधूत वेगवान गोलंदाज, चेंडूवरती नियंत्रण, दाखल झालाय तिसरा चेंडू घेऊन. आपल्याला छोट्या बॅकलिपने चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला जातोय तिथे मात्र येतोय हार्दिक. सिंगल कंप्लीट झाले आणि धाबा स्कोर कार्ड वरती 2. जसं मी मगाशी म्हटलं होतं की सळसळतं युवा रक्त आहे विभागातील. येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार कास्ट आहे जे तुम्हाला फिल्डिंग करताना दिसते. फ्युचर स्टार आहेत आणि त्यांच्या अगेन सध्याचे स्टार खेळतायत. बॅटल रंगते इथे. केतनने उडवलंय चेंडूला आणि जबरदस्त पुलचा फटका बघायला मिळतोय. आलाय ते बिग हिट ब्लास्ट षटकार. थँक्यू केतन ऑन फायर. अवधूत खूप चांगले चेंडू हाताळते. थोडासा शॉर्ट बॉल, भरपूर वेळ होता केतन कडे आणि त्या संधीचा फायदा उचलला आणि चेंडूला पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क षटकार. याही वेळेला दुसरा सरळ जाईल डाऊन द ग्राउंड. येतोय पुढे एक बिग हिट केतनच्या बॅट मधून. सलगचा हा दुसरा षटकार. थँक्यू. 14 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. तांडाखडी गावाला बिलॉंग करणारा अवधूत बघायला मिळतोय. अवधूत इथे मात्र स्टिअर केलंय. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे. तिथे हिमेश आहेत. थोडीशी फंबल होते तदवर सिंगल कंप्लीट. षटकाची झाले इथे समाप्ती. पहिलं षटक इथे संपलंय. 2 षटकार आल्यात. धाबा स्कोर कार्ड वरती 15 धावा. एस थँक्यू न्यूमाना. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती कोण येते. आणि ते मात्र गोलंदाजीला बोलवले मिस्टर
हिमेश खरत येत आहेत आपल्याच घरच्या मैदानावरती. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व खतरनाक विस्फोटक बॅटरच्या समोर हिमेशने इथे स्वीकारलंय गोलंदाजीला याने पसंत केलंय. होम ग्राउंड होम क्राऊड वरती आपल्याच अप्रतिम नियोजनामध्ये इथे दाखल झालाय या विभागातील आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज नाव आहे मिस्टर हिमेश खरत. समोर आपण बघतोय केतन. षटकाची झाली समाप्ती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत आणि इथून मात्र हिमेश गोलंदाजी ट्रॅकवर. हा मोठा क्षण असेल हिमेश साठी. इथून मिळणारा मोमेंटम, इथून मिळणारा विश्वास येणाऱ्या काळामध्ये भरपूर ऊर्जा देऊन जाईल. आणि इथे उडवले चेंडूला चांगले एफर्ट्स इथे लावतायत मिस्टर साहिल चापके, संघाचे संघनायक आहेत. आणि इथे मात्र पॉपिन रिटर्न क्रीज चेक करण्यासाठी तडम पायऱ्या DRS घेतला गेला. चेक केलं जाईल या ठिकाणी हा चेंडू नो आहे की नाही. खूप चांगला सॉफ केलाय साहिलनं. साहिल चापके एक जबरदस्त फिनिशर म्हणून त्याला आपण बघतोय या सफळ विभागातील नामवंत फलंदाजामध्ये ज्याचं नाव शुमार आहे असा दिग्गज खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय साहिल. आणि इट्स अ नो बॉल. त्याचे 2 धावसंख्या पोहोचले 17. येणाऱ्या चेंडूवरती असेल फ्री हिट. एक लायसन्स दिलंय. पुढचा चेंडू ओ यावेळेला चांगला चेंडू ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. मिडॉनला मात्र येत आहे शतरक्षक. डायरेक्ट हिटचा टीम तिथे नयन खूप चांगला फॉलो करतायत. धावसंख्या 18 वर पोहोचेल. 18 रन्स विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे हिमेश. पहिला चेंडू नो आणि त्यानंतर दाखवले काय असते लेंथ लाईन आणि कसा हाताळावा हा वेगवान मारा हे दाखवताना हिमेश करत राईट मोड विकेटचा मारा करतायत. आणि इथे उडवलंय चेंडूला सरळ डाऊन द ग्राउंड. मिस्टर केतन च्या बाट मधून आलाय हा तिसरा षटकार एसटीचे. हातात धरून बॅट उभा राहिलाय मारा. थँक्यू. 24 हिमेश पुढे तयार होत आहेत. ओ या वेळेला लॉंग ऑफला क्लिअर करताना रडार मध्ये चेंडूला आपण बघताय का जबरदस्त टायमिंग. धरून उभा राहिलाय शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा ठाणे गाजविला. रायगड ठाणे गाजविला. या बॉलची नाव तो भावेश पवार गोरसईवाला. थँक्यू. पैसा वसूल मॅच. फॅन्स फॉलोवर इथे मॅच बघायला थांबल्यात आणि खऱ्या अर्थाने नेत्र दीपक फटक्यांची होते इथे बरसात. हिमेश कमबॅकिंग करतील का. आणि इथे आणखीन एक पुलचा शॉट. चेंडू जातोय मिड विकेटला. सिंगल कंप्लीट झालंय आणि इथे आलाय चौकार. आग जी पेटवली गेली ती विझवायची आहे. प्लीज दूर मैदानाच्या आतमध्ये येतो याची नोंद घ्या आपण. धावा स्कोर कार्ड वरती 34 आणि या षटकामध्ये धावा आल्यात तब्बल 19. 4 चेंडू मध्ये हिमेश आपल्या लयच्या शोधामध्ये आहेत. आता परिश्रम करावे लागतील हिमेशांना. आणि इथे आलाय विकेट. होऊन जाऊ दे एकदा जल्लोष. हिमेशने मात्र पाठवलंय बॅक टू द पवेलियन कडे. फलंदाज होते तिथे. केतन मात्रे बॅक टू द पवेलियन. थँक्यू. दरम्यान आग विझवायची आहे. विनंती असेल दूर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला झटका लागलाय केतनच्या रूपानं. केतन मात्र परतीच्या प्रवासाला लागल्या तिथे. चांगला चेंडू आणि टकआउट कडे आलाय. न्यूमान आपण बघतोय. श्रेयश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना कदम कदम बढायच्या श्रेयश कदम आलाय मात्र मैदानाच्या आतमध्ये. धावा स्कोर कार्ड वरती 34. आणि पहिला गडी बाद केलाय. ब्रेक थ्रू देत आहेत मिस्टर हिमेश करत. पाठवलंय इथे फलंदाजाला परत डकआउट मध्ये. न्यूमान ओमकारच्या समवेत
श्रेष्ठ कदम बीच मैदान में आते हुए और नंबर दूसरा चल रहा है और दूसरे ओवर की आखिरी गेंद आनी शेष है। अच्छी गेंदबाजी हो रही है हिमेश के द्वारा, क्योंकि यहाँ पर थोड़ी सी खराब गेंद, थोड़ा सा मौका सिक्सर या चौके में तब्दील हो जाएगा, क्योंकि सबसे बेहतरीन बल्लेबाज जो है वो आपके सामने है। कोई भी गलती आपको यहाँ पर पनिशमेंट मिलेगी रनों की, तो कोशिश होनी चाहिए एक्यूरेट गेंदबाजी, एक्यूरेसी गेंदबाजी, फुटवर्क को रीड करना और अपने हौसलों को बरकरार रखना। हिमेश तैयार आखिरी गेंद लेके इस ओवर की। इस बार तेज डाली गई थी, बढ़िया फिनिश किया यहाँ पर। इट्स अ डॉट बॉल और की हुई है समाप्ति। 17 के औसत से बने 34 लॉस ऑफ 1 विकेट। चलेंगे एक मधुर सॉन्ग की तरफ और फिर आएंगे बीच मैदान में। खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई, उपेश भाऊ संदीप म्हात्रे, उपेश भाऊ संदीप म्हात्रे साऱ्या दोस्तांना घेऊन आला, लाख मोलाचे क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला। थैंक यू। देखना अब गेंदबाजी के लिए बुलाते हुए मिस्टर नयन पाटिल को। देखना नयन फिरकी के जादूगर माने जाते हैं, अब बेहतरीन गेंदबाजी करते हैं नयन। एक अच्छा मौका है अपने घरेलू मैदान में। टेनिस क्रिकेट विश्व के बेहतरीन बल्लेबाजों के सामने जब आप गेंदबाजी के लिए आते हो और वहां पर अगर आप कामयाबी को चटकाते हो तो मानो आपका आत्मविश्वास इतना बढ़ जाएगा कि दुनिया के किसी भी मैदान में जाकर आप अपने बेहतरीन काम को अच्छी सफलता में परिवर्तन कर सकते हो। बुलाया गया इस समय बात की गेंदबाज मिस्टर नयन को, जिनकी उंगलियों में जादू है और वो जादू वो लगातार दिखा रहे 2 साल से, उसी को बुलाया गया इस समय नयन पाटिल को। सामने मिस्टर श्रेयस। इस बार बहुत ही बढ़िया शॉट ऑफ ड्राइव करने में मजबूर किया, डॉट बॉल। ओमकार है इस समय सामने, अच्छी गेंद डॉट बॉल। जैसे मैंने पहले ही कहा था, ये गेंदबाज के अंदर दमखम है। आने वाले पलों में ये जो गेंदबाज है बहुत सारी बड़ी प्रतियोगिता खेलते हुए नजर आएंगे मिस्टर नयन। इस बार बढ़िया गेंद कट कर दिया, डॉट बॉल। लाजवाब गेंदबाजी करते हैं मिस्टर नयन, बहुत ही खूबसूरत उम्दा गेंदबाजी। श्रेष्ठ को ओमकार है सामने, दूसरी गेंद डॉट। 34 के ऊपर स्कोर रुका हुआ। इस बार उलझने बढ़ती हुई बल्लेबाज है मिस्टर ओमकार। कहते हैं ना, सुंदरता ना हो पर सादगी होनी चाहिए, खुशबू ना हो पर महक होनी चाहिए, मुलाकात ना हो पर बात होनी चाहिए, रिश्ता ना हो पर बंदगी होनी चाहिए। यूं तो उलझे हैं हम सभी अपने उलझनों में, मगर उस उलझन को सुलझाने की कोशिश होनी चाहिए। क्या सुलझाने की कोशिश होगी? इस बीच अगली गेंद। इस बार खेल दिया लॉन्ग ऑन में, प्रोटेक्शन है यहाँ पर, सिंगल से सेटिस्फाइड होना पड़ेगा। एक के साथ स्कोर आगे बढ़ता और स्कोर इस समय पहुंचता हुआ 35 पर। क्या गेंदबाजी की नयन ने, जैसे मैंने पहले ही कहा था, ये गेंदबाज है आने वाले समय में जरूर एक बेहतरीन छाप, असर, ट्रेडमार्क, झाकिया जो कुछ है वो दिखाने के काबिल है। नाम है नयन पाटिल। इस बीच अगली गेंद। इस बार जरिया ढूंढा था मिस्टर श्रेष्ठ ने, बाप लिया था पहली नॉन स्ट्राइक से। कहते कि नॉन स्ट्राइक के जो बल्लेबाज होते हैं ना, स्कोर करके पर 39। इस बीच अगली गेंद। श्रेयस ऑन स्ट्राइक। मिस्टर नयन, तेज डाली गई, स्लॉट में डाली गई। श्रेयस कदम के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन पिकअप शॉट, गेंद जाएगी सीमा बाहर। स्कोर इस समय पहुंचता हुआ 45। जैसे मैंने पहले कहा था कि नॉन स्ट्राइक गेंद के जो बल्लेबाज होते हैं स्ट्राइक गेंद के बल्लेबाज के आईने होते हैं। देखा कि नयन किस तरह से गेंद को घुमा रहे श्रेष्ठ ने, और आते ही उसके ऊपर ढूंढ लिया कि कहां से किस तरह से बल्लेबाजी करनी चाहिए।
ये श्रेयस की बेहतरीन सूझबूझ भरी बल्लेबाजी। स्कोर 45 के ऊपर और नंबर तीसरा यहाँ पर खत्म हो चुका है। 15 के औसत से बने रन 45। इसी हिसाब से अगर रन बनेंगे प्रोजेक्टेड स्कोर नजर आएगा 75 का। क्या उतना बन पाएगा या फिर उससे ज्यादा, ये देखने के लिए बने रहे आप एबी ट्रॉफी के साथ और इस खूबसूरत मैच के साथ। गेंदबाजी के लिए बुलाया अब मृदुल पाटील, न्यूमॅन एडवन गावाला बिलॉंग करणारा असा खेळाडू आहे मिस्टर मृदुल। 45 धावा 15च्या सरासरीने येत आहेत आणि समोर आपण बॅटर बघतोय ओमकार देसाई। अजूनही शांत ठेवलाय ओमकारला। मृदुल पाटील पुढचा चेंडू घेऊन इस बार डिफेंस के हल्के हाथों से उन्हें पता है श्रेयस कदम बहुत ही बढ़िया लय में खेल रहे, मौका दिया अपने बेहतरीन बल्लेबाज को, क्यों रन्स बटोरे। गुड क्रिकेट, गुड सेंसिबल क्रिकेट, अच्छी सोच, सिंगल का इजाफा। 46 के ऊपर स्कोर कार्ड। श्रेयस जिन्होंने नयन पाटिल की ओर को आखिरी गेंद के ऊपर बेहतरीन सिक्सर मारकर यह दर्शाया है कि यहां से आक्रामकता हमारे बल्ले से नजर आएगी। मृदुल पाटिल, अगली गेंद। ओ इस बार बहुत ही अच्छी गेंद थी, सिंगल का इजाफा। 47 के ऊपर स्कोर कार्ड लिख बाइक के जरिए सिंगल इस समय मिलता हुआ। जो फील्डिंग के लिए टीम है बिल्कुल नए स्टार नजर आ रहे हैं, लेकिन जो आज बीच मैदान में स्टार खेल रहे हैं वो भी एक जमाने में मुसाफिर हुआ करते थे। तो प्रयास करना है उस जर्नी को आप भी तय करें। इस बीच अगली गेंद। आणि या वेळेला येतोय सरळ षटकार, बडी विकेटला क्लिअर करतोय। छोट्या बॅकलिपने षटकार बघायला पाहिजे, टाइम कमी होतं। मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला एक्झिक्यूट केलंय षटकारासाठी मिस्टर ओमकारनं। धावसंख्या पोहोचले 53 धावा। चेंडू झालेले त्या षटकातील 3, म्हणजे एकंदरीत 21 चेंडू मध्ये 53 धावा। स्कोर कार्ड वरती पुढचा चेंडू मृदुल। ओ या वेळेला मात्र आपण बघताय डाऊन द लेग स्टंप, या सिटीचा बॅट बॉल। एक्स्ट्रा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय। धावसंख्या 54 वर पोहोचेल। डाऊन द लेग स्टंप, वेगवान मारा। सागेतून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं ओमकार देसाईनं। चेंडू सरळ लेग स्टिकला सोडून गेला आणि पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आहे। हा स्वैर चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जाईल। 54 धावा स्कोर कार्ड वर। आणि इथे आपण बघतोय प्लम मध्ये पकडला गेलाय ओमकार, येतो विकेट। ओमकार सुद्धा जातो इथे बॅक टू द डगआउट, गॉन। चर्चा सारी सन्यमान भावेश पवार येत आहेत मैदानाच्या आतमध्ये। त्याची जादुई बॅटिंग बघण्यासाठी इथे फॅन्स फॉलोवर दाखल झालाय आणि बघूया भावेश मात्र त्यांची ती पूर्तता, त्यांना समाधान देण्याचं काम करतायत का हेही बघावं लागेल। भावेश पवार दाखल झाला या ठिकाणी। अगेन्स्ट आपण बघताय मृदुल पाटील समोर आहेत। प्लम मध्ये पकडले गेले होते ओमकार आणि त्यानंतर दाखल झाले भावेश। लेफ्ट हँड बॅटर, घातक विस्फोटक बॅटर, ज्याची दहशत घातकता भरपूर मोठी आहे आणि त्याच्या समोर मृदुल पाटील। इथे मात्र आपण बघतोय पंचांचा कॉल, इट्स नो। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 1+1 आणि पोहोचले इथे अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात। या षटकातील चेंडू झालेले ते 4, येणाऱ्या चेंडूवरती असेल फ्री हिट आणि श्रेयस कदमला मिळते पुनश्च हात खोलण्याची संधी। इथे विहांग 11 बॅटिंग करताना आपण बघतोय आणि इथे आलाय पुनश्च वाईट बॉल। थोडस प्रेशर आहे का मृदुलकडे, या प्रेशरला तुम्हाला सामोरं जावं लागेल।
जेव्हा भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही करत खेळतात आणि मोठे फलंदाज ज्या वेळेला तुमच्या समोर येतात त्या वेळेला मात्र आपल्या आत्मविश्वासाला जागृत करावं लागेल आणि ती करणं गरजेचं आहे. भगवान कहते उदास मत होना, मैं तुम्हारे पास हूं, सामने नहीं पर आस पास हूं, अपने पलकों को बंद कर दिल से याद करना, मैं कोई और नहीं तेरा आत्मविश्वास हूं. और आत्मविश्वास को जगाना पड़ेगा आपको. आला इथे डॉट बॉल जबा स्कोर कार्ड वरती 57 आणि चेंडू झालेल्या त्या षटकातील 5. शेवटचा चेंडू आहे. फ्रीच्या चेंडूवरती काय फुलातून चेंडू हाताळलाय मिस्टर मृदुलनं. इट्स अ डॉट बॉल. बघूया पुढचा चेंडू. आणि इथे डाऊन द ग्राउंड श्रेयस थांबणार नाहीयेच. पाठवून दिल्याच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी आला इथे ह्यूज 6 असतेच आहे. खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई, उपेश भाऊ संदीप म्हात्रे, उपेश भाऊ संदीप म्हात्रे साऱ्या दोस्तांना घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन. आणि न्यूमान येतोय गोलंदाजी ट्रॅकवर ज्यांनी केला होता आगाज ह्या मॅचचा. अवधूत येत आहेत समोर. आपण भावेश यांना बघतोय 63 धावा स्कोर कार्ड वरती आणि बोलवले पुनश्च तेच तर्रार गोलंदाजाला. लेफ्ट हँड बॅटर भावेश पवारच्या अगेन्स्ट अवधूत तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. 63 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटल रंगणार इज नो डाऊट. अवधूत पहिला चेंडू पॉइंटला एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. साईल आहे तिथे. शतरक्षण करतील, थ्रो करतील. त्याच्यावर केले सिंगल कंप्लीट आणि धावा आहेत एकने पुढे जाताना पोहोचले ते 64 वरती. 64 धावा. श्रेयस आपण बघताय त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर बघायला मिळतो इथे. 6 चेंडू आणि 16 धावांची विस्फोटक नॉक खेळतात. एक चांगली कॅमिओ खेळताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सर अवधूत पुढचा चेंडू घेऊन दाखल झाल्यात गोलंदाजी ट्रॅकवर. आणि इथे मिस टाइम शॉट बॉल इन द एअर. कॉट बँडच्या रूपानं श्रेयसला पाठवलंय तंबूच्या आसपास. बाद आउट. सन्योमाना पवन केनी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून विहान 11 ला हवे आहेत ते 1-2 मोठे शॉट. इथून गरज आहे षटकार चौकाराची कारण स्कोर थोडासा थांबला. अवधूतनं मात्र आपला कलात्मक गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत डेथ ओव्हरला मात्र काय जबरदस्त केलं स्टार्ट. न्यूमान दाखल झालाय पवन केनी आणि त्याच्या विरोधामध्ये राहील का अचूकतेचा असाच बंडी मार सुरू हे बघावं लागेल. एबी ट्रॉफीचा हा नेत्रदीपक असा सोहळा आपण बघतोय. अप्रतिम अशी मॅच एबी ग्रुपच्या अगेन्स्ट आलेत. विहांग 11 चा मॅच. पवन केनी यावेळेला ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करतात. लॉंगनला प्रोटेक्शन आहे. फक्त एका धावेवरती मानावं लागेल समाधान आणि धावसंख्या पोहोचले 65. भावेश इथून मात्र वेल फिनिश देण्याचा प्रयत्नात असेल. गरज आहे जसं मी मगाशी म्हटलं 1-2 मोठे शॉट चांगला बॅटल होऊ शकतं. पुढचा चेंडू आणि ते मिड विकेटला एक्झिक्यूट केलं गेलंय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र येत आहेत आणि 2 धावा. ओ माय गॉड महेंद्र सिंग धोनी स्टाईल ना मात्र. हॅलो चर्चा सारी
हरेश की जबरदस्त आपण बघतायत काय घडले मैदानाच्या आतमध्ये. महेंद्रसिंग धोनी सरांची आठवण करून देणार जीतचं एक अप्रतिम कौशल्य आपण निहाळतोय ऑन स्क्रीनवर, LED स्क्रीनवरती आपण बघतोय काय एक्झॅक्ट घडलंय तिथे. फलंदाज बाद. दरम्यान पण VIP डायस वर आदरणीय व्यक्तिमत्व बघतोय. आदरणीय जितेंद्रजी पामाळे साहेब, माजी नगरसेवक पालघर नगर परिषद, आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले. टेंबडे गावाला बिलॉंग करणार अनमोल सरत्न मंडळ त्यांचं नक्कीच या ठिकाणी टाळ्या वाजून जोरदार स्वागत करते, वेलकम. आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत. एक दानशूर दाते आदरणीय जितेंद्र पामाळे साहेब, टेंबडे गावाला बिलॉंग करणं त्यांच्या माध्यमातून मिळत आहेत 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. या मॅच कडे न्यूमान आलाय प्रीतम बारी नॉसकीन कडे स्ट्राईक कडे, आणि आल्या आल्या प्रीतम बारी इथे मारलाय षटकार, शॉर्ट बॉल, आणि या शॉर्ट बॉलला पनिशमेंट करते प्रीतम. षटकारांची फ्लाय झाले, पोहोचते ती 72. शेवटचा चेंडू आणि शेष आहे आणि 72 धावा. प्रीतम बारी एक अप्रतिम ऑलराऊंडर आहेत, टेनिस क्रिकेट विश्वातील एक घातक ऑलराऊंडर. आल्या षटकारांना आगास करतायत आणि पाठवले सरळ षटकारासाठी. मिड विकेटला क्लिअर करताना चेंडू, आणि इथे आपण बघतोय सरळ ऑफ ड्राईव्ह, चेंडू जातोय लॉंग ऑफ टिपेक्सचा कव्हर रिझन मध्ये. इथे पुनश्च संधी होती जीतकडे, धावसंख्या पोहोचेल ती 74 आणि 75 टू विन. जसं 2 षटकामध्ये झाले होते, 3 षटकामध्ये 45 होत्या, आणि आज करण रणने धावा बनवल्या. प्रोजेक्टेड स्कोर आम्ही म्हटलं होतं 75 होऊ शकतं, आणि ते तेच टार्गेट सेट केलंय ओपोनेंट टीमच्या समोर. करतोय आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये हलकसं परिवर्तन. ऐकूया आपण ओमकार शेट्टी यांना. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन AB गुप्ता चषक आला, लाख क्रिकेट घेऊन AB गुप्ता चषक आला, AB गुप्ता चषक आला, AB गुप्ता चषक आला. जय भाईचा हे नादच भारी. थँक्यू डीजे. आपण लकी ड्रॉ या ठिकाणी काढतोय, बघूया. विहांग हितेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय या ठिकाणी. नक्कीच आजचा विजेता घोषित. बघूया कोण असेल. एक चिठ्ठी उचल. आणि बघूया 2751 2751 कोण आहे भाग्यवान विजेता? या लवकर.
चला आपण मॅच कडे जाऊया. प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा सोडा, आपण मॅच कडे वळतोय. आणि होते या ठिकाणी चला मी विनंती करतोय, प्लीज आपण मैदानाचा ताबा सोडा. सर्वांना मी विनंती करतोय, आपण मैदानाचा ताबा सोडायचा. आणि S2751 आणि नक्कीच बॅट दिली जाईल रुची, आपण बघतोय या ठिकाणी. आणि डबल ए ची बॅट त्यांना मिळते. अभिनंदन रुचिकेत आपल्याला बघायला मिळतंय डबल एट ची बॅट चे मालक बनलेले आहेत. कसं वाटते रुची? एकदम मस्त. 2-3 दिवसापासून ट्राय करतो, पण आज तो मौका मी कमावलेला आहे. अभिनंदन. चला वळूया आपण मॅच कडे. चला वळणार आहोत आपण मॅच कडे. त्याच्यानंतर आपण बघतायत एबी ट्रॉफी चे सर्वेसर्वा श्री अजयजी भोईर आणि जागमाता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री जयप्रकाश मात्रे यांच्यातर्फे या स्पर्धेसाठी एक अप्रतिम मेहनत सन्माननीय श्री हरेश्वर किणी यांचं आपण स्वागत करणार. भव्य शाही सन्मान हरेश्वरजी किणी या पण. आणि एबी ट्रॉफीचे सुंदर गीत आणि बनवले जयदीप पाटील. जयदीप या पण सुंदर सॉन्ग ज्यांच्या गोडवाणीतून आपण ऐकतोय. जयदीप पाटील. चला आपण मॅच कडे वळूया. हरेश्वर किणी आपण. आणि दरम्यान निखिल मल्लवकर यांना एक मोबाईल मिळालेला आहे. कोकणाचा असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचं. निखिलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या दिवसांमध्ये सुद्धा, आजच्या युगामध्ये माणुसकी जिवंत आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजेच आमचे निखिल मळवकर यांचं आम्ही खरोखरच हृदयाच्या अंतःकरणापासून कौतुक करते. गुड जॉब निखिल. चला प्लीज लाईट्स बंद झाल्या तिकडल्या. मंडप डेकोरेटर्स प्लीज यायचं आपण. इलेक्ट्रिशियन या. इलेक्ट्रिशियन मंडप डेकोरेटर्स या. लाईट्स बंद झालेले आहेत. व्हीआयपी डाईच्या लाईट्स आहेत ते स्टार्ट करायचे. चला या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये ओमकार शेट्टे सरांना आम्ही विनंती करतोय, आपण जॉईन व्हायचं आहे त्या मॅचसाठी. सेकंड हाफ मध्ये आपण ऐकतोय त्यांचा गोडा आवाज.
आणि इथे आलाय चौकार. आणि आम्ही ओमकार शेट्टी यांना विनंती करतो या आपण जॉईन व्हायचं. ओमकार या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. या पालघर जिल्ह्यात प्रतिम शॉट चेंडू एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलंय आणि एक धाव कंप्लीट झाले. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 5. पुढचा चेंडू ओ या वेळेला मात्र आपण बघतोय जबरदस्त चेंडू राईज झाला. चित्त पाटील ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं. इथे इथे डॉट बॉल भन्नाट वेग आहे. गोलंदाज आपण बघतोय प्रज्योत. बरोबर गावातील एक तेस्तरार गोलंदाज मिस्टर प्रज्योत. पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. भन्नाट वेग आहे प्रज्योत कडे आणि त्या वेगाला सामोरे जावं लागेल. डायरेक्ट हिटचा टीम होता तिथे. DRS घेतला गेलाय. पुरुष आपण बघतोय थर्ड अंपायर कडे. नॉट आउट. तर धावा बघतोय आपण स्कोर कार्ड वरती 6. 4 चेंडूंचा खेळ संपला. एक चौकार त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. समोर आपण तुषारला बघतोय. तो काय नावानं प्रसिद्ध असे खेळाडू. प्रचोद पुढच्या गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळेला आणखीन वेगवान चेंडू. जबरदस्त आक्रमक गोलंदाजी. मिस्टर प्रचोद टेनिस क्रिकेट विश्वातील तेस्तरार गोलंदाजामध्ये त्यांचं नाव समाविष्ट आहे. असे वरोर गावातील गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. मिस्टर प्रचोद हंबीरे वेगवान गोलंदाजी करताना 5 चेंडू आणि धावा खर्च करतायत ते 6. पुढचा चेंडू ओ जबरदस्त वेगवान मारा. कांद्यामध्ये भरपूर जोर आपण या ठिकाणी बघतोय आणि चेंडू सरळ डॉट बॉल आलाय. षटकाची होते इथे समाप्ती आणि धावा स्कोर कार्ड वरती फक्त 6. येणारे चेंडू 24 आहेत आणि गरज आहे तुम्हाला 69. एकूण 70 धावेची गरज. पुढच्या गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला या वेळेला. मिस्टर भावेश पवार येत आहेत. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. टेनिस क्रिकेट विश्वामधील नामवंत ऑलराऊंडर मिस्टर भावेश दाखल झाल्या जित पाटीलच्या अगेन्स्ट. 24 चेंडू आणि 69 ची गरज आहे इथे. पुढचा चेंडू आणि इथे मात्र वाईट बॉलनं 60 केलंय. धावसंख्या पोहोचेल ती 7 वरती. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होते. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा आणि जितने ते उडवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू डाऊन द ग्राउंड चाललाय. पाठलाग झालाय यशस्वी आणि येतात जित पाटील बॅक टू द पवेलियन कडे. गॉन.
भावेश मारतो या गिफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. थँक यू. न्यूमॅन आणि हिरकिनी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निहिल दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. आमचे हरेश वर्किणी यांचे सुपुत्र आहेत. सध्याचा हंगाम गाजवणार असे ऑलराऊंडर, सातत्याने भरपूर धावबाज यांच्या बॅटमधनं येत आहेत. असे किंवा टॅलेंट आपल्याला बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. दमखम आहे याही फलंदाजाकडे. निहिल ओ या वेळेला मात्र आपण बघतायत वेट करून चेंडूची वाट लावण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा जर आपण बघितलं स्लोवरहून हाताला गेला आणि ते डॉट बॉल आणि आले ते चेंडू सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगला अभिवादन करत षटकार. नाही म्हटलं जातं ना अजित दादा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. इथे बापाची छवी मुलात दिसते असं म्हणायला हरकत नाही, कारण नावामध्ये आग आहे. नील आणि पुढे काय तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहित आहे. काही वेळेला मात्र तोच प्रयत्न होता. निहिल येणारा काळ ब्राईट असेल या फलंदाजाचा सातत्य ठेवावं लागेल. जसं आम्ही नेहमी म्हणतो की पाणी जरी नाजूक असला ना तरी सतत वाहनाने तो पाषाणाला तोडून पुढे निघून जावतो. तसंच प्रत्येकाने अविरतपणे चालणं म्हणजे जे यशाच्या दिशेने वाटचाल करणं असतं. सातत्य ठेवावं लागेल. कंटिन्युअसली ज्या वेळा तुम्ही रिदम फॉलो करतात ना त्यावेळेला जी अचीवमेंट असते ना ती यशाची असते आणि ते तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल. डॉट बॉल आला इथे. स्कोर 13 वरती. कमबॅकिंग करतायत भावेश. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक षटकारानंतर मात्र थोडस चेंडू फिरवण्याकडे जोर दिलाय. अनुभव आहे इथे भावेशकडे आणि त्याने बघितलंय वेग नव्हे तर आता मात्र चेंडू टर्न करावे लागतील. प्रत्येक क्षेत्र मध्ये एक योग्य निर्णय घेण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे होती तो होता भावेश. 13 म्हणजे 62 ची गरज आहे. येणारे चेंडू बघायला मिळतील इथून 18 आणि गरज आहे ती 62 62 धावांची. न्यूमान फिरोज खान शेख फिरोज शेख आलेत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळेला तुषार तुका ट्राय करत होते. पाटला ड्रिल केलं होतं. डॉट बॉल. एक बैलेंसिंग संघ इथे बघायला मिळतो विहान 11. और अक्सर कहते ना कि अगर ईंटों की बैलेंस हो तो दीवार खड़ी रहती है, सीटों का अगर बैलेंस हो तो सरकार खड़ी रहती है, नोटों का अगर बैलेंस हो तो आपका व्यापार खड़ा रहता है, और खिलाड़ियों का अगर बैलेंस हो तो आपकी टीम खड़ी रहती है. और एक बैलेंस वाली टीम है पिच मैदान में. इट्स अ डॉट बॉल. बहुत ही लाजवाब गेंदबाजी है. नामचीन खिलाड़ी इस समय बीच मैदान में नजर आ रहे हैं. एक से एक बेहतरीन धुरंधर गेंदबाज बीच मैदान में. तुषार ऑन स्ट्राइक. इस बार बिट किया, गेंद को खेल दिया गली में कि जाएगी सीधी सीमा रेखा के लगभग बाहर. आता हुआ ये बेहतरीन चौका एसटी से. अगली गेंद फिरोज. स्कोर इस समय 17 के ऊपर. यहां से हर गेंद के ऊपर अपने इरादे को दर्शाने वाला शॉट की जरूरत होगी. बड़ी शॉट की तलाश की जरूरत है. बहुत ही बढ़िया. इस समय पॉइंट में सिर्फ सिंगल्स मिलेगी कि जैसे मैंने पहले ही कहा था कि नामचीन गेंदबाज है. यहां से अगर 50 भी उनके बनती तो भी मैच टफ जोन में ले जाते. इसने काबिलियत है सामने वाले गेंदबाजों के पास. लेकिन क्रिकेट पलक झपकती परिस्थिति बदलने वाला खेल है. फिलहाल काफी रनों का प्रोटेक्शन है विहान 11 टीम को. इस बार ऑन साइड में एक बार फिर बैट को ड्रिल किया था. लगातार उसी दिशा में खेलने का प्रयास. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे खूबसूरत सा मोड़ समझ के छोड़ देना ही अच्छी बात है. अगर बार बार आप ऑन साइड में बैट को ड्रिल कर रहे, गेंद अगर बल्ले को नहीं लग रहे तो दूसरी कोशिश होनी चाहिए. इस बार गेंद को खेल दिया. मिडॉन में सिंगल जरूर मिलेगा. एक से स्कोर आगे बढ़ेगा. स्कोर पहुंचता हुआ 19 के ऊपर. 75 रनों का लक्ष्य.
कंप्लीट हो चुकी है यहाँ पर 3 ओवर और 18 में बनाए सिर्फ 19 एसटीजे। या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला। थैंक यू। पंकज पालन को बुलाया गया। अब पालघर जिला के बेहतरीन गेंदबाजों में जिनका नाम है, जिनके कंधों में जोर और हाइट के बराबर गेंदबाजी करते हैं, पंकज पाटिल, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर। आए एक बार फिर गेंदबाजी के लिए पालन नाम से जिनको टेनिस क्रिकेट विश्व में पहचाना जाता है, वो तेज तर्रार घातक गेंदबाज को बुलाए समय गेंदबाजी के लिए। सामने निहिल और आते ही खेल दिया गेंद को, लॉन्ग लेग में जाएगी, वंस बाउंड सीमा रेखा के बाहर। स्वागत किया निहिल ने चौके के साथ। स्कोर में इजाफा पर स्कोर पहुंचता हुआ 23 पर 23 पर। पंकज पाटिल 23 रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 52 रनों की तलाश होगी आने वाली 11 गेंदों में। 52 रनों की आवश्यकता। इस बार मिस टाइम शॉट और ये गई है, क्या रोका गया? इट्स 6 गुड शॉट है, बहुत ही बढ़िया शॉट। 6 से स्कोर इस समय प्लाई होता हुआ 29 के ऊपर। निहिल ऑन फायर। कहते जीतना और हारना दोस्तों निर्णायक क्षण होते हैं, लेकिन मौका अगर मिला है अपने बल्लेबाजी या गेंदबाजी दिखाने का, फायदा उठाना चाहिए और यही करते हुए मिस्टर निहिल। लक्ष्य बहुत दूर है लेकिन लगातार रन बटोर रहे। ग्रेट फिनिश मिस्टर निहिल ऑन फायर। स्कोर मोनाऊ 33 रन स्कोर कार्ड एसटीजे। पिसली माझी बांगडी बांगडी बांगडी, मग पिसली माझी बांगडी बांगडी बांगडी। 3 गेंदें आनी शेष है लेकिन मैदान के कोने कोने में जर्रे जर्रे पर अब आ रहे निहिल के ट्रेडमार्क। मानो गेंद को पहले रीड कर रहे हैं और ऑन साइड में क्या कलात्मक क्रिकेट नजर आता हो उनका। लगातार बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र। अद्भुत बैटिंग, देर से सही लेकिन दुरुस्त आए हैं मिस्टर निहिल। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली और बिहाइंड विकेट लप लगाया गया प्रोटेक्शन। फाइन लेग भी है और लॉन्ग लेग भी है। इस बीच अगली गेंद, इस बार बैट को ड्रिल जरूर किया था, बिंदी गेंद जरूर आती भी। 33 के ऊपर स्कोर। फील्डिंग जब बिहाइंड विकेट लगाए गए, क्या इस चक्रव्यूह से बचने के लिए कुछ नए शॉट को यहाँ पर दिखाने की कोशिश होगी या फिर पंकज पाटिल जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, काफी बढ़िया एक अच्छी डॉट देखने को मिली है। इस बीच अगली गेंद, इस बार भी जुड़ने का प्रयास था लेकिन प्रोटेक्शन है वहां पर। सिंगल से सेटिस्फाइड होंगे, 1 से स्कोर आगे बढ़ेगा 34 के ऊपर। अभी भी अगर बात करेंगे तो 41 रनों की आवश्यकता होगी। 7 बॉल आपके पास है, लगभग औपचारिकता शेष है क्योंकि हर गेंद के ऊपर आपको चढ़ने होंगे हवाई फायर। 7 अगर सिक्सर आएंगे तो जीतने का मौका मिल सकता है। इस बार उड़ा दिया तुषार ने, फेंक दिया गेंद को सीधा मिड विकेट के ऊपर से। एबी ट्रॉफी में आता हुआ लाजवाब सिक्सर से। तो प्राण भाई हर्ष की प्राण भाई, नाटकाचा हो आयोजनाचा, लाख मोलाचे क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक। थैंक यू। 40 के ऊपर स्कोर, आने वाली 6 गेंदें, 35 की जरूरत। प्रीतम बारी को बुलाया गया गेंदबाजी के लिए। भार्गव 11 टीम के कप्तान। आपको आना टॉस के लिए जैसे मैच खत्म होगी। नेक्स्ट बैटल हमें देखने को मिलेगा, एक बेहतरीन बैटल जहां पर नजर आएगी एक बेहतरीन सारकास और होगी कश्मकश जद्दोजहद दो बड़ी टीमों में। एक तरफ भार्गव 11, दूसरी तरफ विहांग 11 के बीच में होगा एक लाजवाब टफ फाइट वाला मैच। मिस्टर प्रीतम बारी, बहुत ही बढ़िया गेंद, डॉट बॉल। अब औपचारिकता शेष है, अगर गेंदबाज कोई गलती न करे, लीगल अगर 5 गेंदें डालते हैं, विहांग 11 की तरफ अब जीत की महक दौड़ती हुई नजर आ रही, खुशबू आप देख सकते हो। इस बीच अगली गेंद मिस्टर प्रीतम,
ओ इस बार भी डॉट बॉल, वही शॉट के लिए जा रहे हैं, लगातार उसी शॉट को खेलने का प्रयास, कुछ हद तक सफलता कुछ हद तक असफलता बीच मैदान में देखने को मिल रही है। निहिल इस ओवर की तीसरी गेंद, गेंद को घुमाते हुए समय मिस्टर प्रीतम बारी अच्छे कटर गेंदबाज हैं, वेरिएशन काफी बढ़िया करते हैं। इस बार भी एक अच्छी गेंद थी, फाइन लेग में प्रोटेक्शन है, वहां पर एक रन से संतुष्ट होना पड़ेगा। 41 के पर स्कोर। अब मैच 3 गेंदी शेष आहे। भार्गव संघाचे संगणक आपण तयार व्हायचं टॉस साठी आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत। पुढचा चेंडू प्रीतम, ओ इस बार उड़ा दिया इनसाइड आउट, पैरों में गेंद थी लेकिन क्या परफेक्ट टाइमिंग में से तुषार का खेल दिया गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर से झड़ दिया यहाँ पर सिक्सर। स्कोर फ्लाई होता हुआ 47 के ऊपर, आखिरी 2 बॉल 47 47। सुबह चकली गेंद हो पैरों में डाली थी तेज तर्रार प्रीतम बारी ने, लेकिन थोड़ी सी जाते हुए टिप थर्ड मैन में एक ही रन मिलेगा लेग बाइक के जरिए 48। और इस गेंद के बाद होगा मैन ऑफ द मैच के अवार्ड, किसने जीता है उस बल्लेबाज या खिलाड़ी का नाम। फिर आएंगे एक बड़ी मैच की तरफ, उनका होगा टॉस। भार्गव 11 विपक्ष खेला जाएगा विहांग 11 के बीच में कड़वी और बेहतरीन मैच। इस बार मैच यहां पर खत्म होती भी हार्ड लक एबी ग्रुप एंड अटी कांग्रेचुलेशंस विहान 11 मैन ऑफ द मैच अवॉर्ड गोज टू केतन म्हात्रे। या केतन म्हात्रे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आम्ही मात्र कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करतोय परिवर्तन। ऐकूया एक गोड आवाज ओमकार शेट्टी सरांचा।